नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. चित्रचर्चाच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज आपली भेट होतीये आणि निमित्त आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाच्या निमित्ताने. होय मित्रांनो, दिग्पाल लांजेकर लेखक दिग्दर्शक यांनी तयार केलेला त्यांचा शिवाष्टक त्या सिरीजमधला एक अत्यंत महत्त्वाचा असा चित्रपट रणपती शिवराय स्वारी आग्रा. अतिशय महत्त्वाच्या विषयावरचा हा चित्रपट. तो आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी बघून आलो. त्याच्यावरती हा रिव्ह्यू आणि खूप वेळ घेणार नाही, एक छोटा 5-6 मिनिटाचा एक असा व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांनीच माहिती असेल की तुम्ही दिग्पाल लांजेकर यांनी अलीकडच्या काळात तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती बेतलेले जे काही चित्रपट आहेत, सगळे इंटरेस्टिंग चित्रपट होते आतापर्यंतचे. त्याच मालिकेतला हा अतिशय महत्त्वाचा विषय आग्र्याहून सुटकेच्या विषयावरचा हा चित्रपट. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की काही कारणामुळे ह्या चित्रपटामध्ये म्हणजे आत्ताच्या चित्रपटापर्यंत चिन्मय मांडलेकर हे होते. ह्याच्या आधीचा जो चित्रपट होता दिग्पालचा, त्याच्यामध्ये चिन्मय मांडलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. मात्र या आताच्या चित्रपटामध्ये मात्र तुम्हाला माहिती असेल की चिन्मय मांडलेकर हे शिवरायांच्या भूमिकेत नाही आहेत. तर हा जो एक नवीन कलाकार आहे त्यांनी प्रयत्न चांगला केलेला आहे. मी असं म्हणणार नाही की मी त्याला 10 पैकी 10 मार्क देईन, कारण आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतक्या वरच्या लेवलला नेऊन ठेवलेली आहे आतापर्यंत. आणि अगदी सगळ्यात शेवटचं उदाहरण म्हणजे चिन्मय मांडलेकरांचं. त्यांच्याही व्यतिरिक्त अनेकांनी भूमिका केलेली आहे. कोल्हे असतील सगळेच, आणि आपले आधीचे जे आहेत सूर्यकांत, चंद्रकांत, या सगळ्यांची तुलना जर का केली तर आताचा हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न उत्तम आहे असं म्हणता येईल, पण त्या लेव्हलचा नाही आहे गॅरंटी. तरीही आपण उत्तेजन द्यायला पाहिजे आणि जे काही प्रयत्न केलेले आहेत, जे काही कष्ट घेतलेले दिसत आहेत कलाकारांनी, लेखक दिग्दर्शकांनी, त्या सगळ्यांना मार्क द्यायलाच पाहिजे आणि त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी नक्कीच म्हणेन की 10 पैकी 10 जरी नाही म्हटलं तरी कंपॅरिझन आपण नको आहेत करायला, ही पहिली गोष्ट. आणि प्रयत्न बरा आहे असं म्हणायला हरकत नाही शिवाजी महाराजांच्या भूमिकेच्यासाठी केलेला. पण त्या पलीकडे जाऊन ओव्हरऑल चित्रपट कसा वाटला, तर इम्प्रेशन बऱ्यापैकी बनवलेलं आहे. एकंदरीत जर बघितलं तर मी ह्याला मार्क जर का 10 पैकी जर मार्क द्यायचे असतील, किंवा चला जनरली 5 पैकी दिले जातात मार्क, तर इन जनरल ओव्हरऑल विचार केला इम्पॅक्टचा तर 4 पर्यंत द्यायला हरकत नाही, 4 स्टार. काही गोष्टी मात्र अशा आहेत की ज्या जरा प्रयत्न कमी पडले असं वाटतंय मला. जसं की तांत्रिक बाजू, की आज आता चित्रीकरणाचं हे इतक्या पुढे गेलेले तंत्र. सध्याच्या काळातले जर तुम्ही चित्रपट बघितले, मराठी असतील, हिंदी असतील, कुठल्याही भाषेतले असतील, दक्षिण भारतातले सुद्धा असतील, तरी त्या चित्रपटांची जी तांत्रिक बाजू आहे ती इतकी सुपिरियर झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती हा चित्रपट तांत्रिक बाजूमध्ये थोडासा जेव्हा कच्चा पडताना दिसतो, आणि खास करून फायटिंग सीन्स जे काही आहेत ते प्रभावी व्हायला पाहिजे होते. या चित्रपटामध्ये फायटिंग सीन्सची मुख्य जबाबदारी फक्त बहिर्जी नायकांच्याचकडे येते. मी बहिर्जी नायकांचं म्हणजे काम काही कमी आहे वगैरे असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. पण जर फायटिंग सीन्स दाखवायचा होता तर इतरांनाही थोडंसं द्यायला हवं होतं. हा मान्य आहे की बाजीप्रभू देशपांडे यांना सुद्धा, मुरारबाजी देशपांडे यांच्या रूपाने सुद्धा एक फायटिंग सीन दाखवला होता. आणि पिक्चरच्या सुरुवातीला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटीशी लढाई दाखवण्यात आलेली आहे. सो ठीक आहे, पण तरी सुद्धा जास्त ऍक्शन सीन्स हे बहिर्जी नायकांच्यावरचे आहेत. बरं ठीक आहे, हरकत नाही, पण जे काही सीन्स तुम्ही दाखवताय त्या ऍक्शन कोरिओग्राफी जी आहे ती उच्च दर्जाची असायला पाहिजे. आणि शक्यतो ना रियालिटीला धरून असेल अशा पद्धतीने करायला पाहिजे. केवळ आपलं सिनेमॅटिक लिबर्टीच्यासाठी म्हणून काहीतरी सीन्स घुसडलेत वगैरे असं करून चालणार नाही. जिथे खरंच गरज आहे फायटिंग सीन दाखवण्याची तिथे दाखवायला पाहिजे, जिथे नाहीये गरज तिथे नाही दाखवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जिथे गरज नाही तिथे कॉमेडी सीन घालण्याची आणि उगीच काहीतरी लाईट मूड निर्माण करण्याची, मुद्दाम करून लाईट मूड निर्माण करण्याची काही गरज नाही. ज्या ठिकाणी गाणी घालण्याची काहीही गरज नाही तिथे काहीही करून आपली गाणी घुसडायची, हा प्रकार थांबवला पाहिजे आता मराठी चित्रपट. एस्पेशली जेव्हा ऐतिहासिक चित्रपट येतात त्यावेळेला तर हे पथ्य पाळलंच पाहिजे. हा, ते गाणं घातल्याशिवाय ती कथा पुढे सरकूच शकणार नाही अशी जर स्थिती असेल तर मग जरूर घाला, हरकत नाही. तो विनोद जो काही घालायचा आहे मध्ये, तो विनोद असा पाहिजे, इतका चपखल पाहिजे, इतका मार्मिक पाहिजे, आणि त्याची गरज पाहिजे त्या कथेमध्ये, की तो सीन त्या कॉमेडी पद्धतीने जर नाही घेतला तर कथा पुढे सरकणार नाही. इतका तो अनिवार्य, इतका तो इम्पॉर्टंट जर का असेल तर तो तिथे घालायला पाहिजे. हे मी ऐतिहासिक चित्रपटाच्या बाबतीत म्हणतोय.
चित्रपट जेवढा रिअलिस्टिक होईल ना, मेल गिब्सनचे जे चित्रपट असतात ते शक्यतो जरा बघा तुम्ही. मेल गिब्सननी जो अपोकॅलिप्टो नावाचा जो चित्रपट दिग्दर्शित केलेला होता तो एकदा जरा बघा. लायन हार्ट या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका जी केली होती तो चित्रपट बघा. अतिशय रिअलिस्टिक टाईपचे पिक्चर असतात ते. सो त्या पद्धतीचं काहीतरी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं. आणि ते होताना दिसत नाही आपल्याकडे. टेम्पोच तुटतो ॲक्च्युली गाण्यांमुळे, त्यातल्या कॉमेडी सीनमुळे. बरं, ऐतिहासिक चित्रपटामध्ये तुम्ही कोणत्या पात्राच्या करवी तुम्ही कॉमेडी सीन निर्माण करताय याला फार महत्व आहे. नाहीतर ना त्या पात्राला कमीपणा कुठेतरी येतो. ती मोठी मोठी ऐतिहासिक पात्र असतात, त्यांच्या तोंडी जेव्हा तुम्ही असे काहीतरी कॉमेडी शब्द जेव्हा टाकता त्यावेळेला त्याचं सिरियसनेस, त्याचं गांभीर्य, त्या कथेचं, त्या इतिहासाचं सुद्धा गांभीर्य, त्या पात्रांशी ज्या जुळलेल्या भावना असतात त्या सगळ्याला कुठेतरी कमीपणा निर्माण होतो असं मला वाटतं. आणि त्या वाचून सुद्धा जर का कथा पुढे सरकणार असेल तर व्हाय नॉट, कशासाठी त्या सगळ्या गोष्टी करायच्या ना. दुसरी गोष्ट, आता हे झालं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला जाणवणारी गोष्ट म्हणजे की केशभूषा म्हणजे हेअरस्टाईलिंग. हा मला प्रॉब्लेम दिग्पाल लांजेकरच्या सर्वच चित्रपटांमध्ये जाणवतो. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी केशभूषा आहे ती सगळ्यांची चांगली आहे. आधी चिन्मय मांडलेकर जेव्हा होते शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तेव्हाही व्यवस्थित होतं. आणि हा आताचा जो आहे त्याचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केशरचना झालेली आहे. मात्र तो सोडून बाकीचे जे पुरुष कलाकार आहेत, इन्क्लुडिंग दिग्पाल लांजेकर, इन्क्लुडिंग समीर धर्माधिकारी आणि तो सक्सेना, या सगळ्यांचा एक जाणवणारी गोष्ट म्हणजे त्यांचे नॉर्मल, माझे कसे आता केस आहेत ना नॉर्मल पद्धतीचे, आधुनिक काळातले हेअरकट, आधुनिक काळातला भांग पाडलेला वगैरे, तसे त्यांचे केस दिसत आहेत 21व्या शतकातले. तसं नको आहे. ऐतिहासिक काळातले आहेत, ज्या काळामध्ये आधुनिक मशीन्स नाही आहेत, केस कापण्याचे आधुनिक मशीन्स नाही आहेत, असा तो काळ घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे तेव्हाच्या स्टाईल्स कशा असतील, तेव्हा कदाचित केस मोठे असतील का हे भान पाळायला पाहिजे होतं. तेव्हाच्या केस जर मोठे असतील तर ते अशा पद्धतीचं करतील का, तेल बिल व्यवस्थित लावून मागे सरकवलेले असतील केस पुरुषांचे, ते छान असे नुकतंच शॅम्पू करून आलेले आणि असे कपाळावरती आलेले केस, हे नाही बरोबर आहे. दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटामध्ये मला ही जाणवणारी खटकणारी गोष्ट वाटते. बाकीचं सगळं ड्रेपरी वगैरे व्यवस्थित आहे, चेहऱ्यावरती एक्सप्रेशन सगळ्यांचे छान आहेत, चेहऱ्याचा मेकअप खूप चांगला आहे, पण हेअर स्टायलिंग जे आहे ना ते ऐतिहासिक वाटत नाही, ते वाटतंय मॉडर्न, आधुनिक काळातलं वाटतंय. आणखीन एक महत्वाची गोष्ट जाणवतीये ती म्हणजे की काही कलाकारांनी, म्हणजे त्यातले कलाकार म्हणजे काही पात्रांनी ज्या सीन्समध्ये डोक्यावरती त्यांची ठराविक जी काही पगडी घालायला पाहिजे, जर तुम्हाला केशरचना नीट करता येत नसेल तर निदान पगडी घालून ते झाकायचं तरी ना ऍटलिस्ट, म्हणजे ते तरी करता येईल. पण पगडीही घालायची नाही, नीट केशरचनाही ठेवायची नाही, मग त्याच्याने आपण ती चूक उघडी पडणार आहे, एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट जी जाणवते ती म्हणजे कास्टिंग. मुख्य पात्रांचं कास्टिंग तुम्ही खूप छान करताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठीचं जे कास्टिंग आहे ते खूप छान करतात. जिजाऊ मासाहेबांच्यासाठीचं केलेलं कास्टिंग मृणाल कुलकर्णीचं अप्रतिम. औरंगजेबाच्यासाठीचं केलेलं कास्टिंग खूप छान. तानाजी मालुसरेंच्यासाठीचं केलेलं पुरकरचं कास्टिंग अप्रतिम. ठीक आहे. इव्हन दिग्पाल लांजेकर बहिर्जी नायकांच्या भूमिकेच्यासाठी मान्य. थोडंसं ते त्यांचं ऍक्टिंग थोडं ओव्हर होत असतं, पण तरी सुद्धा चला आपण ग्रेस मार्क देऊया आणि ऍक्सेप्ट करूया, नो प्रॉब्लेम. पण इतर म्हणजे जे काही प्रॉमिनंट जे काही कलाकार आहेत ते सोडून जे एक्स्ट्राचे जे कलाकार असतात, एक्स्ट्राचे कलाकार जे की ऍक्शन सीन्समध्ये दिसणारे कलाकार, तुमच्या म्हणजे काही मावळे, म्हणजे आपल्या बाजूला स्वराज्याच्या बाजूचे असलेले मावळे असतील, मुघलांच्या बाजूने असणारे त्यांचे सैनिक असतील, एक्स्ट्रामध्ये असलेले काही पहारेकरी असतील किंवा इतर काही लोक, हे जे आपल्याला मागून जे दिसतात ना, मागचे असलेले कलाकार, मागची माणसं स्क्रीनमध्ये आहेत, त्यांच्या वाट्याला डायलॉग तर नाही, पण त्यांना तिथं उभं तर राहायचं किंवा हालचाल तर करायची, असे जे कोणी लोक आहेत ते निवडताना काळजीपूर्वक निवडावे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण ते मावळे हे मावळ्यांसारखे वाटतच नाही आहेत, ते सैनिक हे सैनिकासारखे वाटतच नाही आहेत. कित्येक सीन्स मधले ते असे वाटतात की त्यांना एक वडापाव आणि थोडासा चहा देऊन आणलेला आहे आणि आपले काहीतरी त्यांच्या अंगावरती डगले लटकवलेत. एक डगला आपला मावळ्यांचा डगला लटकवला, एकीकडे मुघलाईतला सैनिकांचा डगला लटकवलाय. तर त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, की आपलं उघडं पडतंय. तांत्रिक बाजू जी आहे ना ती थोडीशी कच्ची वाटायला लागते, जास्तीत जास्त स्टार्कली पुढे यायला लागते. मला चुका काढायच्या नाहीयेत, पण सुधारणा करायला पाहिजे ना. सुधारणा जर का झाली आपल्या मराठी चित्रपटांमध्ये, निदान ऐतिहासिक चित्रपटांमध्ये जर आपण सुधारणा करू शकलो, आधी चुका जर आपण दाखवू शकलो तर सुधारणा होतील, आणि सुधारणा केल्या तर आणखीन चांगले दर्जेदार चित्रपट आपल्याला मिळू शकतील. त्याच्यामुळे या चित्रपटावरती केवळ टीका करायची म्हणून टीका मी करत नाहीये, तर काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून मी एक हेल्दी पद्धतीने, चांगल्या हेतूनी मी हे सजेशन देतोय.
आणि त्यामुळे कास्टिंगच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आणि बाकी बॅकग्राऊंड स्कोर चांगला आहे. बॅकग्राऊंड स्कोरनी थोडासा एक प्रभाव निर्माण होतं. डायलॉगचं लिखाण चांगलं झालेलं आहे, संवाद लेखन चांगलं आहे, पटकथा बऱ्यापैकी बरी आहे. मात्र काही कलाकारांची जी संवाद फेक आहे ती थोडीशी ओव्हर वाटते. इव्हन डिरेक्शन सुद्धा थोडंसं भडक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, थोडंसं नाट्यमयता करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माझं सजेशन असं राहील की मुळातच आग्र्याहून सुटकाची जी कथा आहे ती इतकी स्वतःहूनच इतकी मोठी नाट्यपूर्ण आहे की वेगळं त्याला काहीतरी फोडणी घालण्याची काही गरज नाहीये. कलाकारांनी ओव्हर ऍक्टिंग करण्याची किंवा संवाद फेक करताना नाट्यमयता आणण्याची काही गरज नाहीये. जितकं जास्त तुम्ही रिअलिस्टिक ऍक्टिंग कराल, म्हणजे नाटकाच्या बाबतीमध्ये ठीक आहे ओव्हर ऍक्टिंग केलेलं, कारण ते माध्यमच तसं असतं की लाईव्ह ऑडियन्स असतो, कॅमेरा नसतो तिथे. जितकं जास्ती तुम्ही लाऊड ऍक्टिंग आणि लाऊड डायलॉग डिलिव्हरी करणार तेवढं ते जास्ती प्रभावी होऊन जातं, कारण शेवटच्या रांगेपर्यंत तुमचं ऍक्टिंग दिसायला पाहिजे. कॅमेऱ्याच्या तंत्रामध्ये ती गोष्ट नाहीये. थोडंसं टोन डाऊन केलं 1 डिग्री, थोडी ती इंटेन्सिटी जर का कमी केली आणि थोडंसं रियालिटीला धरून जर का तुम्ही ऍक्टिंग केली, आता मला काही शिकवायचं नाहीये, पण माझं डिरेक्टरला नम्रपणे आवाहन आहे, दीपाल लांजेकरांना नम्र आवाहन आहे की पुढचा जो काही तुम्ही सेगमेंट घ्याल, पुढचा जो चित्रपट शिवरायांच्या वरचा जो काही बनवाल, त्याच्यामध्ये थोडंसं रिअलिस्टिक जर अप्रोच ठेवला, त्यातल्या संवाद फेकीला, त्यातल्या एकूण एका हालचालीला थोडं मसालेदारपणाची जी फोडणी आहे ती थोडी कमी घालायला हरकत नाही. रिअलिस्टिक पद्धतीने दिसू देत. इव्हन अगदी छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावरती घाम जरी कधी एखादी मुवमेंट चालू आहे, फायटिंग चालू आहे, टेन्शनवाली सिच्युएशन आहे, अशा वेळेला ज्या काळात फॅन्स नाही आहेत, ज्या काळात की एसी नाही आहे, अशा काळामध्ये फायटिंग करत असताना जर का घाम भीम जर का निघाला तो दिसू दे. कपड्यावरती कपडे असे ते ओले झालेले असतील तर दिसू दे. ते जास्ती प्रभावी वाटतं, जास्ती रिअलिस्टिक टाईपचं वाटतं. ते उगीच टचअप करून नको तिथे मेकअप बिकअप, हेवी मेकअप असं नको आहे. आणि हे सर्वच कलाकारांच्या बाबतीमध्ये अगदी एक्स्ट्राज निवडताना सुद्धा डोळ्यात तेल घालून सगळी निवड व्हायला हवी असं मला प्रकर्षाने वाटतं. बाकी प्रयत्न खूप चांगला होता. सुधारण्याला अजूनही खूप वाव आहे. आणि लेखक, दिग्दर्शक, नवे म्हणजे शिवरायांच्या भूमिकेतला नवा कलाकार आणि बाकी सगळी टीम शिवाष्टकातली, या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा चित्रपट आग्र्याहून स्वारी आग्रा हा जो चित्रपट आहे याला हा ब्लॉकबस्टर हिट व्हावा आणि सरकारने ह्याला टॅक्स फ्री करावं, मराठी जनतेने उचलून धरावं. कमीत कमी 1 महिना हा चित्रपट चालायला पाहिजे चांगल्या पद्धतीने, अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण जेवढं मोठ्या प्रमाणात आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू तेवढा निर्मात्यांचा उत्साह, निर्मात्यांचा जो एक कॉन्फिडन्स आहे अशा विषयावरच्या चित्रपटांच्यासाठीचा, तो कॉन्फिडन्स वाढत जाईल, ज्याच्यामुळे की पुढच्या चित्रपटाच्या वेळेला निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. कारण मला माहिती आहे आपण बोलायला काय जात आहे, खूप सोपं आहे, तांत्रिक बाजू सुधारायला पाहिजे वगैरे, पण या तांत्रिक बाजू सुधारायच्या असतील तर त्याच्यासाठी खूप खर्च येतो. तर जेवढा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल निर्मात्यांच्याकडनं, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती तांत्रिक बाजू सुधारण्याची शक्यता निर्माण होईल. आणि मग निर्मात्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढेल तर तुम्ही आम्हा प्रेक्षकांच्यामुळे निर्माण होईल. तर अशी आशा करूया की आपले जे काही मराठी बांधव आहेत जिथे कुठे आहेत, फक्त महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राबाहेर सुद्धा जगभरात जिथे कुठे मराठी प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांनी हा चित्रपट उचलून धरावा, मोठ्या प्रमाणात हा चित्रपट जाऊन बघावं. आणि आग्र्याहून सुटका हा एक अप्रतिम असा जो प्रसंग होता आपल्या इतिहासातला, मराठी इतिहासातला, आपल्या स्वराज्याच्या इतिहासातला, तो आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या छोट्या बाळांना, आपल्या घरातली जी काही छोटी मुलं असतील त्यांना घेऊन सर्व परिवारासहित जाऊन हा चित्रपट दाखवावा. कारण आपण तो चित्रपट जो आपला इतिहास जेव्हा आपण आपल्या पडद्यावर जेव्हा बघतो त्यावेळेला तो आपल्या मनावरती ठसतो, आपल्या पुढच्या पिढीच्या मनावरती चांगल्या पद्धतीने त्याचे संस्कार होतात. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो, बऱ्यापैकी लांबला आहे हा, पण तरी माझं पुन्हा एकदा आवाहन आहे की महाराजांच्या वरचा चित्रपट आहे, जरूर बघा. सगळ्यांचं ऍक्टिंग खूप छान झालेलं आहे आणि तुम्ही जाऊन चित्रपट बघितल्यामुळे त्याच्यात काही थोडं 21-22 कमी जास्त असू शकतं, पण आपलीच माणसं आहे ती, आपल्याच माणसांनी केलेला हा प्रयत्न आहे. तर त्यांना आपण स्वतः जाऊन जेव्हा चित्रपट बघणार आणि त्यांचा उत्साह वाढवणार, हुरूप वाढवणार, तर त्यामुळे त्यांना एक पद्धतीचा दिलासा मिळणार आणि ते आणखीन चांगल्या पद्धतीचे भविष्यात आणखीन चांगले सुधारणा करूनचे प्रयत्न करणार. त्याच्यामुळे आपण जरूर चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघावा. आणि याबरोबरच मी हा माझा व्हिडिओ इथे थांबवतो. चित्रचर्चामधल्या आपल्या व्हिडिओंना ह्या सध्याच्या या रिव्ह्यूला सुद्धा मोठ्या प्रमाणात लाईक करा, शेअर करा आणि चित्रचर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.